तर तिकडे नागपुरातही रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। ऐतिहासिक पोद्दारेश्वर राम मंदिर आणि रामनगरातून भव्य शोभायात्रा निघणार आहे। यासाठी मोठा पोलिसांचा बंदोबस्तही तैनात करण्यात आलेला असं पाहायला मिळतंय। आपण पाहतोय पारंपरिक वेशभूषांमध्ये सध्या अनेक भाविक हे रामाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या माझे सहकारी तेजस मोहत्रे आपल्या सोबत आहे। तेजस, आपण आता काही वेळापूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिरातली दृश्य बघितली। नाशिकमध्ये सुद्धा अतिशय उत्साहात रामनवमी साजरी केली जाते। नागपुरात काय चित्र आहे सध्या? नागपुरात सुद्धा उत्साहमय वातावरण पाहायला मिळत आहे। भगवामय वातावरण सध्याच्या वेळेला नागपूर शहरात विविध भागात पाहायला मिळतात। मी शहरातील ऐतिहासिक मंदिर म्हणून ओळखलं जाणारा पोद्दारेश्वर मंदिर आहे। 104 वर्ष या संपूर्ण मंदिराला झालं आणि या ठिकाणी जे आहे सकाळपासून जे आहे ते रामभक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता की महिला असतील, पुरुष असतील, तरुण असतील, संपूर्ण या ठिकाणी एकत्रित आलेले आहे। 104 वर्ष हा जुना मंदिर आहे आणि संपूर्ण मंदिराला जे आहे ते नारळाची आरस जे केलेली आहे, 15,000 नारळ जे आहे या ठिकाणी जे आहे ते रामभक्तांनी लावलेले आहे। कोणी जर बघितलं असेल तर या मंदिराची वैशिष्ट्य सुद्धा वेगळी ओळख आहे, कारण की ह्या मंदिरातून जे आहे दरवर्षी या ठिकाणी जे आहे ते शोभायात्रा निघत असते आणि ही शोभायात्रा जी आहे ती संपूर्ण नागपूर शहरात भ्रमण होत असते। ऐतिहासिक अशी शोभायात्रा असते। आपण जर बघितलं असेल तर मंदिरात जे आहे ते नागपूर शहरातील विविध भागातील जे आहेत ते नागरिक रामभक्त या ठिकाणी आलेले आहेत। महिलांची या ठिकाणी मोठी जी आहे ती गर्दी पाहायला मिळत आहेत। लांब रांगा ज्या आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात। दिवसभर जे आहेत ते वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम जे आहेत त्या ठिकाणी होत असतात, पौराणिक कार्यक्रम जे आहेत ते या ठिकाणी होत असतात। आणि या ठिकाणी जर बघितलं असेल तर मंदिराच्या आपण गाभाऱ्यात जर बघितलं असेल तर संपूर्ण जे आहे ते आर्टिफिशियल जे आहेत ते संपूर्ण जे आहेत ते रामांच्या ज्या मूर्तीला सजवलेल्या आहेत। उत्तरा भागात जर बघितलं असेल तर प्रभू श्रीरामाची मूर्ती आहे, यासोबत सीता माताची मूर्ती आहे, लक्ष्मणाची मूर्ती आहे आणि ऐतिहासिक मंदिर म्हणून या संपूर्ण मंदिराकडे बघितलं जातं। आपल्यासोबत काही भाविक आहेत, त्यांच्यासोबत बोलण्याच्या करताना प्रयत्न करू। काय सांगाल, आज जे आहे ते रामाचा उत्साह आहे, एकूणच कसं बघता आज प्रभू श्रीरामाचा जन्मोत्सव, काय एका अर्थानं तयारी जी आहे ते मंदिर प्रशासनाने केलेली आहे? ये भैया बहुत बड़ा कार्यक्रम है। इसके लिए इनके लिए अपन ने पूरा डेकोरेशन किया 15,000 नारियलों से, और आगे भी और भी बहुत कुछ होते रहेगा। ठीक है, चलिए। आपण बघू शकता की मोठ्या प्रमाणात जे आहे ते उत्साहाचे वातावरण आहे। गर्दी या ठिकाणी जी आहे ते रामभक्तांची आहे आणि त्यामुळे जर बघितलं असेल तर एकूणच जे आहे ते भगवामय वातावरण जे आहे ते नागपूर शहरात जे आहे ते पाहायला मिळत आहे। भिंतीवर जे आहे ते संपूर्ण राममायण रामभक्त हे संपूर्ण या ठिकाणी कोरलेले आहे आणि त्यामुळे एक वेगळी ओळख जी आहे ते पोद्दारेश्वर मंदिराची या ठिकाणी आहे। या मंदिराचा इतिहास सुद्धा एक जुना आहे। या ठिकाणी जर बघितलं असेल तर पोद्दार जे होते त्यांनी जे आहे ते नागपुरातील एक व्यावसायिक होते, त्यांनी जे आहे ते 1919 मध्ये जे आहे ते या संपूर्ण मंदिराची जी आहे ते पाय उभारणी केली आणि त्यानंतर जे आहे त्या मंदिराला एक वेगळी ओळख जी आहे ते पाहायला मिळाली। 4 वाजतापासून या शोभायात्रेला या मंदिरातूनच जे आहे ते सुरुवात होत असते। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी असतील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत ते रामाच्या रथाला जे आहेत इथून खेचतात आणि हे संपूर्ण रामरथ जे आहे ते जे आहे ते मार्गस्थ जे होते विविध भागातून होत असते। कशा प्रकारची तयारी जी आहे ते रामभक्त म्हणून आपण या संपूर्ण केलेली आहे। मराठी बघू शकता की या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करतो। मोठ्या प्रमाणात जे आहेत ते रामभक्त आले आहेत। कुठून आले आहेत, काय सांगाल, काय उत्साहाचं वातावरण एकूणच आहे? बघू शकता की मोठ्या संख्येने या ठिकाणी जे आहेत ते रामभक्त, त्यामुळे एकंदरीतच सर्वच देशभरासह राज्यभरामध्ये सुद्धा रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। धन्यवाद तू दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।